पारखुमाई हो पारखुमाई हो पारखुमाई हो पारखुमाई पारखुमाई हो पारखुमाई हो पारखुमाई हो पारखुमाई जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे 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 जय राम हरे जय राम कृष्ण हरे जय राम हरे जय राम कृष्ण हरे राम कृष्ण जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण 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 रूप पाहता लोचने सुख झाले हो साजने तो हावे सदा बरवा बरवा तो हावे सदा बरवा रूप पाहता लोचने सुख झाले हो साजने तो हावे सदा बरवा बजवा तुहारी खरवा लोचने सुख धाले हो साधने तुहावे चल बलवा बलवा तुहावे चल बलवा जय राम कृष्ण 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 हरि जय राम कृष्ण जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण जय राम कृष्ण जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण हरि जय राम राम कृष्ण हरि जय राम कृष्ण राम कृष्ण हरि जय राम जय हरि भक्ति ते नमना वैराग्य तो त्याग 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 ब्रह्मी भोग ज्ञान ब्रह्मी भोग ज्ञान ब्रह्मी भोग भक्ति ते नमना वैराग्य तो त्याग भक्ति ते नमना वैराग्य तो भक्ति ते नमना वैराग्य तो त्याग भक्ति ते नमना वैराग्य तो ज्ञान ब्रह्मी भोग ज्ञान ब्रह्मी भोग ज्ञान ब्रह्मी भोग हे आचार्य रसने पारी दिया 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 माझी ऐसिकाया जवनो माझी ऐसिकाया जवनो धान्य झाल्या घडी उदकावनी धान्य झाल्या घडी उदकावनी धान्य झाल्या घडी उदकावनी
भक्ती ते नमन वैराग्य तो त्याग ज्ञान ब्रह्मी भोग ब्रह्मतनु देहाच्या निरसने पाविजया ठाया माझी ऐसी काया जवन भे उदकाग्नी धान्य झाल्या घडी पाक उदकाग्नी धान्य झाल्या घडी पाक एका विनयक कामाने देहाच्या निरसने पाविजया ठाया माझी ऐसी काया जवन हे तुका म्हणे मज कळते चाचणी तुका म्हणे मज कळते चाचणी बडबडीची वाणी अथवा सत्य देहाच्या निरसने पाविजया ठाया माझी ऐसी काया जवन वे विठाला 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 ओम प्रज्ञानं शुक्रदाने शिरचरनिकर व्यापी भीर्व्याप्य लोकान् भुक्त्वा भोगान् सविष्टान् पुनरपिधीशनोद्भासितान् कामजन्यान् पीत्वा सर्वान् विशेषान् स्वपिति मधुरभुङ्मायया भोजयन्नो
माया संख्यातुर्यं परममृतमजं ब्रह्म यत्तन्नतोऽस्मि यो विश्वात्मा विधिज विषयान् प्राश्य भोगान् सविष्टान् पश्वाश्चन्यान् सुमतिविभवान् ज्योतिषां स्वेन सूक्ष्मान् सर्वानेतान् पुनरपि शनैः स्वात्मनि स्थापयित्वा हित्वा सर्वान् विशेषान् विगतगुणगणा पात्वसो न स्तुरीयः अजं रुक्मिणी प्राणसञ्जीवनन्तं परं धाम कैवल्यमेकं तुरीयम् प्रसन्नं प्रपन्नार्तिहं देवदेवं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं पांडुरंगा करो प्रथम पांडुरंगा करो प्रथम पांडुरंगा करो प्रथम पांडुरंगा करो प्रथम सरे चरणा संतातिया सरे चरणा संतातिया सरे चरणा संतातिया पंचद्वाराने कथेता पंचद्वाराने कथेता पंचद्वाराने कथेता बाबाजी सद्गुरु दास तुका माता यस्य तपस्विनी च जनको वैराग्य रागान्वितः भ्राता गुरुणा निवृत्ति सहिता निवृत्तिका संस्थिताः इत्थं साधु कृपान्वितं स्वयमहो ज्ञानामृतेनावृतं वन्दे तं करुणाकरं प्रभुरं श्रीसन्त ज्ञानेश्वरं द्वैताद्वैत समन्वयैक जननी ज्ञानस्य ज्ञानेश्वरी भक्ति ज्ञान प्रदायिनी निज जनान् ज्ञानामृतं पायिनी भक्ति ज्ञानयुतं हि येन कथितं शास्त्रं विवेकप्रदं वन्दे तं करुणाकरं प्रभुवरं श्रीसन्त ज्ञानेश्वरं नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा सोपादेवा भूतारा सोपादेवा निवृत्ति भूतारा सोपादेवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन मुक्ताबाई नमो त्रिभुवन मुक्ताबाई नमो त्रिभुवन मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रय जननी देवाची भक्ती ते नमन वैराग्य तो त्याग ज्ञान ब्रह्मी भोग ब्रह्मतनु देहाच्या निरसने पाविजया ठाया माझी ऐसी काया जवन हे माऊली महावैष्णव श्री संत ज्ञानराज माऊलींच्या परमकृपेने सर्व साधू संतांच्या परमकृपाशीर्वादाने आज विशिष्ट ठिकाणी विशिष्ट समय भगवत चिंतन सेवेकरता उपस्थित केला गेलेला अभंग चिंतनाकरता समोर आलेला अभंग चिंतनाकरता पाठ करून घेतलेला अभंग सांगितलेला अभंग गायक वृंदांनी गायक वृंदांनी ठाईच्या चालीमध्ये सुंदर गायलेला अभंग पण घेतलेला हा शब्दप्रयोग मुद्दाम करत नाही कारण आपण अभंग घेतो पण घेतो कुठे आहे विठाला विठाला एरवी कीर्तनासाठी अभंग घ्यावा लागतो म्हणून घेतला जातो नाहीतर कीर्तनकाराचा आणि त्या अभंगाचा सुतराम संबंध न येऊ देण्याची काळजी मात्र घेतली जाते विठाला सुंदर असा हा अभंग चिंतनाकरता निवडलेला आहे जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकोबराय या अभंगातून आपल्याला बोध करून देत आहेत कारण जगद्गुरु तुकोबरायांचा हा सर्वश्रेष्ठ असा अधिकार आहे तुकोबराय भक्ती क्षेत्रामधील आणि वैराग्य क्षेत्रातील त्याचप्रमाणे ज्ञान क्षेत्रातील अगदी तत्ववेत्ते आहेत भक्ती त्यांना प्राप्त आहे वैराग्य प्राप्त आहे आणि ज्ञानही प्राप्त आहे ज्ञान वैराग्य भक्ती या तिन्हींचा समन्वय ज्यांच्या ठिकाणी असे असणारे तुकोबराय आणि त्यांच्याकडे त्यांचीच आवड धरून
भक्ती ज्ञान वैराग्याची आवड धरून 3 साधक गेले आणि 3 साधकांनी आपल्या आपल्या क्षेत्रातील प्रश्न विचारला. काय? जगद्गुरु तुकोबराय आम्हाला सांगा, भक्ती म्हणजे काय? नेमकं भक्ती कशाला म्हणावं? नेमकं वैराग्य म्हणजे काय? वैराग्य कशाला म्हणायचं? आणि ज्ञान म्हणजे काय? ज्ञान कशाला म्हणावं? असे 3 प्रश्न विचारले. त्या 3 प्रश्नाचं उत्तर तुकोबराय अत्यंत सरळ सोप्या साध्या भाषेतून देत आहेत. अर्थात भाषा जरी साधी असली तरी ती साधी नाही, असाधारण स्वरूपाची ती भाषा आहे. तुकोबराय सांगतात भक्ती म्हणजे काय? सोप्या भाषेत भक्ती ते नमन, अर्थात 2 हात आणि 3रं मस्तक याचं नाव भक्ती आहे. नमस्कार करण्याची भावना. जो कोणी भेटेल त्या प्रत्येकाला नमस्काराची भावना अंतःकरणामध्ये निर्माण झाली की त्याचं नाव आहे भक्ती. वैराग्य म्हणजे काय? तुकोबरांनी सांगितलं त्याग म्हणजे वैराग्य, टाकून देणे. बस. या लोकातील किंवा परलोकातील कोणतेही भोग समोर आल्यानंतर ते मनातून मला नको, मनातून टाकून देणं, त्याचं नाव वैराग्य आहे. आणि ज्ञान म्हणजे काय? सद्गुरूंच्या कृपेने तत्वमसी बोध झाला आणि नंतर अहम ब्रह्मास्मी अशा प्रकारचा बोध जागृत झाला. मीच ब्रह्म आहे असं ज्ञान झालं. त्या ज्ञानावरती आरूढ होऊन त्या ज्ञानाच्या आनंदामध्ये वृत्ती सतत कायम ठेवणं. ज्ञान ब्रह्मीभोग ब्रह्मतनु. बर, या 3च्या व्याख्या झाल्या, पण या 3च्या ठाया कशाने जाता येईल? या 3 ठिकाणावरती कशाने पोहोचता येईल? तुकोबरांनी सांगितलं देहाच्या निरसने पाविजे या ठाया, माझे ऐसी काया जव नव्हे. जेव्हा हे शरीर मी नाही अशी भावना निर्माण होईल, अर्थात या शरीराचा आणि माझा संबंध राहणार नाही. मोबाईल नाही पडला, त्यावेळेस त्या ठिकाणी त्या साधकाच्या अंतःकरणामध्ये देहाचा निराश होईल. आणि देहाचा निराश झाला, देह मिथ्यात्व निश्चय झाला, म्हणजे मग या 3 ठिकाणाला त्याला जाता येतं. ज्ञान भक्ती वैराग्य म्हटले. मग या 3पैकी एकच ठाया गेल्यानंतर चालत नाही का? म्हणले अजिबात चालत नाही. त्याकरता 3 लागतात. आणि त्याकरता दृष्टांत देऊन सांगितला. म्हणले पहा, माता भगिनींना माहिती, स्वयंपाक तयार करायचा असेल तर त्याकरता 3 गोष्टी महत्वाच्या लागतात. उदक, पाणी, बरोबर? उदक म्हणजे पाणी, अग्नी म्हणजे इंधन, आणि धान्य, अर्थात पीठ वगैरे दळून आणलेलं पाहिजे, तांदूळ वगैरे धान्य पाहिजे, शिदा पाहिजे. मग या सर्व गोष्टी 3 गोष्टी असतील तर स्वयंपाक बनवता येतो. 3 पैकी 2 असतील, 1 नसेल तर एकाविना एक कामा नाही. एकाशिवाय एक कामा येत नाही, स्वयंपाक तयार करता येणार नाही. तसं भक्ती ज्ञान वैराग्य या 3ची आवश्यकता साधकाच्या जीवनामध्ये आहे. आणि एवढं सांगूनही देखील जर कोणी एखादा छाती ठोकपणाने आणि अहंकाराने गर्वाने म्हणत असेल की नाही 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 नाही, एकाच साधनाने आम्ही पोहोच होऊ, तर त्याकरता तुकोबरांनी सांगितलं बाबा, तुझी वाणी बडबडीची आहे की तुझ्या बोलण्यात काही तथ्य आहे, याचं मला परीक्षण कळतं, याची मला चाचणी कळते. कोणाची ढिल्ली चाचणी, कोणाची पक्की चाचणी, कोण किती खोल पाण्यात उभा आहे याची सर्वस्वी चाचणी मला समजते. म्हणून तुका म्हणे मज कळते चाचणी, बडबडीची वाणी अथवा सत्य, देहाच्या निरसने पाविजे या ठाया, माझी ऐसी काया जवन मे विठाला वारकरी शिक्षण संस्थेच्या नियमानुसार घेतलेल्या अभंगाचा सरळ भाव सांगणं वक्त्याचं अगोदर तात्पर्य कर्तव्य असतं. तो भाव सरळ सांगून झालेला आहे. कर्मप्राप्त परिहार द्यायचा तो म्हणजे असा, अत्यंत पवित्र असं हे आपलं तीर्थक्षेत्र, मैया गोदावरी गंगा मैयेच्या किनाऱ्यावरती वसलेलं हे सुंदर असं देवस्थान श्री संत बहिरा जातवेद महाराज यांचं असणारं हे सुंदर ठिकाण आहे. त्यांची ही तपस्थली आहे. सुंदर ओवी सुरुवातीला या ठिकाणी दिलेली आहे. हृदयी ज्ञानाधिष्ठान ऐसा नरहरी परिपूर्ण,
ते माझे भजनीय निधान जो निरंतर मनी. सुंदर ओवी आहे. आणि ज्यांच्या निमित्ताने हा उत्सव या ठिकाणी संपन्न होतो आहे तो नृसिंह नवरात्र, नृसिंह भगवंताच्या जयंती उत्सवाच्या निमित्ताने चालत असलेला हा उत्सव आहे. ग्रंथराज ज्ञानेश्वरीचं पारायण आहे. आता याला जरी सप्ताह असं नाव असेल पण हा सप्ताह नसून दशाह अर्थात 10 दिवसाचा आहे ना. सप्त म्हणजे 7 दिवसाचा, हा दशाह 9 दिवस कीर्तन महोत्सव आणि 10व्या दिवशी काल्याच्या कीर्तनाने काय होणार आहे सांगता. बरीचशी मंडळी म्हणत असतील म्हणे श्री क्षेत्र घोगरगाव या ठिकाणी सप्ताह आहे, सप्ताह आहे. पण सप्ताह नसून काय आहे दशाह आहे. विठ्ठला विठ्ठला पण 3 दिवसाचा असला, 10 दिवसाचा असला, 7 दिवसाचा असला, 1 महिन्याचा जरी असला आणि 1 वर्षाचा जरी केला तरी त्याला सप्ताह असं गौण वृत्तीने नाव पडलेलं आहे. कसं जसं आपण पूर्वी पहा दुकानामध्ये लहानपणी जर सांगितलं जा साबण घेऊन ये, मग साबण आणायला गेलो की दुकानात आपण काय म्हणणार लाईफ बॉय द्या. साबण असा शब्द प्रयोग करत नव्हतो, लाईफ बॉय द्या. म्हणजे काय कारण तर लाईफ बॉय हा शब्द साबण या अर्थाने आपण घेतलेला असतो. मग त्याने लक्स जरी दिला किंवा सिंथॉल जरी दिला तरी तो लाईफ बॉय समजूनच आपण काय करतो घेऊन येतो. गौणी वृत्तीने लाईफ बॉय म्हणजे अंगाचा साबण, मग कोणत्याही कंपनीचा असला त्याला म्हटलं जातं. किंवा आणखी एक आहे, आताही देखील मुलाकडे दिले पैसे जा टूथपेस्ट घेऊन ये, तो तिथं गेल्यानंतर काय म्हणतो कोलगेट द्या. मग त्याने बबूल जरी दिली तरी तो त्याला कोलगेटच म्हणतो. म्हणजे कोलगेट असा गौणी वृत्तीने त्याला शब्द पडून गेलेला आहे. विठाला विठाला तसं त्याप्रमाणे सप्ताह 7 दिवसाचा असला त्याला सप्ताह म्हणावं. पण इतरही देखील 3 दिवसाचा, 8 दिवसाचा, 10 दिवसाचा, 9 दिवसाचा त्याला सुद्धा गौणी वृत्तीने काय म्हटलं जातं सप्ताह असं म्हटलं जातं. सुंदर असा हा कार्यक्रम आहे. ज्यांच्या कृपाशीर्वादाने, ज्यांच्या प्रेरणा स्त्रोतातून हा कार्यक्रम होतो आहे श्री समर्थ सद्गुरू किसनगिरी बाबा श्री क्षेत्र देवगड संस्थान, ब्रह्मलीन सद्गुरू नारायणगिरीजी महाराज यांच्या कृपाशीर्वादाने, परमपूजनीय गुरुवर्य भास्करगिरीजी महाराज श्री क्षेत्र देवगड संस्थान यांच्या प्रेरणेने, त्याचप्रमाणे हरिभक्तीपरायण स्वामी श्री प्रकाशानंद गिरीजी महाराज यांचे मार्गदर्शनाखाली, तसेच आपणा सर्वांचं श्रद्धास्थान बालसन्यासी श्रीयुत हरिभक्तीपरायण विश्वनाथ गिरीजी महाराज श्री क्षेत्र घोगरगाव संस्थान यांच्या अधिपत्याखाली संपन्न होणारा गोड असा हा कार्यक्रम आहे. समस्त ग्रामस्थ घोगरगाव, त्याचप्रमाणे पंचक्रोशीतील सर्व गुणवान टाळकरी मंडळी, गुणीजन, गायक वृंद, त्याचप्रमाणे वादक, उपस्थित आदरणीय व्यासपीठ चालक विजय महाराज पवार, आदरणीय विकास महाराज बनसोडे, भामा ठाणकर, पहिल्या दिवशी ज्यांची गोडाशी सेवा या ठिकाणी झालेली आहे, त्याचप्रमाणे हरिभक्तीपरायण गणेश महाराज तनपुरे बहिरवाडीकर हे व्यासपीठ चालक आहेत. गायनाचार्य हरिभक्तीपरायण आमचे काशीनाथ महाराज टेकाळे, हरिभक्तीपरायण आमचे गिरीधर महाराज आणि आपले पटारे बाबाच ना आदरणीय रोहित महाराज पटारे बाबा, या सर्व संत मंडळींच्या उपस्थितीमध्ये गोड असा हा कार्यक्रम या ठिकाणी सुरू आहे. विनेकरी बाबापासून तो अगदी इकडे टाळकरी जरी थोडे असले पण सगळे अगदी नियमात आहेत. नियमात आहेत म्हणजे नियमातच आहेत. कुछ हम समजे कुछ आप समजे असं आहे. म्हणजे खूप चांगले जरी म्हणणारे असतील आणि ते जर वेशात नसतील तर त्यांना वारकरी शिक्षण संस्थेच्या नियमानुसार टाळकरी म्हणून स्वीकारलेलं नाही. आणि तो नियम अगदी काटेकोरपणाने इथं आदरणीय स्वामी महाराजांनी पाळलेला आहे. त्याबद्दल त्यांना धन्यवाद. विठ्ठला 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 विठ्ठला. आणि त्यामुळे ज्यांना
महाराजांना धोतर घालण्याची इच्छा होती, पण नेसता येत नव्हतं. धोतर घालण्याची इच्छा असायची, नेसावं असं वाटायचं, पण नेसता येत नसायचं. पण प्रयत्नपूर्वक या ठिकाणी घालावंच लागणार आहे अशा प्रकारचा आग्रह झाल्यानंतर नाविलाजाने मग त्या मिऱ्या तो काष्टा आणि त्या पद्धतीने व्यवस्थित पद्धतीने शंकर महाराज म्हणजे सवय लागते त्या माध्यमातून. असं आहे, कामाचा गुरु असतं. एकदा की सवय झाली की मग मात्र धोत्राचा आनंद तो धोत्रावाल्यांनाच माहिती. विठाला विठाला वारकरी संप्रदायाचा पवित्र असा हा पोशाख आहे आणि म्हणून तो आपण जोपासला पाहिजे. वारकरी संप्रदायाची परंपरा आहे, ही परंपरा दिव्य आहे. कधी मध्ये आपलं सोडत्यात जा, दिव्य आहे. कारण वारकरी संप्रदायाचं जे मूळ पीठ आहे ते आळंदी आहे आणि श्री क्षेत्र आळंदीमध्ये ज्ञानोबराय संजीवन समाधीस्थ आहेत. आजही त्या ठिकाणी ते विराजमान आहेत. 350 वर्षानंतर नाथ महाराज ज्यावेळेस दर्शनाला गेले, स्वप्न पडलं की आजान वृक्षाची मुळी माझ्या कंठाला लागलेली आहे आणि तेवढी तुम्ही अलंकापुराला येऊन तेवढी आमची ती मुळी बाजूला करा असं म्हटल्या. स्वप्न पडल्यानंतर ऐसे स्वप्न होता आलो अलंकापुरी, तव नंदी माझारी देखिले द्वार. हे स्वप्न पडलं नाथ महाराजांना आणि काय सांगितलं स्वप्नामध्ये? आजान वृक्षाची मुळी कंठाशी लागली, येऊनी अलंकापुरी काढी वेगी. विठाला विठाला तिथे जातात. समाधीकडे जाण्याचा जो मार्ग आहे, वाट आहे, ती काही बुजलेली आहे, जाता येत नाही. अशा अवस्थेमध्ये नाथ महाराजांनी 40 दिवस त्या ठिकाणी उपवास व्रत केलं. ज्या पिंपळाखाली त्यांनी तिथं व्रत केलं तो पिंपळ आजही साक्षीला तिथं आहे आणि त्याला नाव दिलेलं आहे नाथपार म्हणून. मंदिरामध्ये जे दर्शनाला गेले त्यांना माहिती आहे. अगोदर गेल्याबरोबर उजव्या हाताला जो पिंपळ आहे त्याला सुवर्ण पिंपळ म्हणतात. तो सुवर्ण पिंपळ आहे ज्याला संत श्रेष्ठ ज्ञानोबरायांच्या आईसाहेबांनी अर्थात रुक्मिणी मातेने त्या ठिकाणी 1.25 लाख प्रदक्षिणा त्या पिंपळाला घातल्या म्हणून तो सुवर्ण पिंपळ आजही आहे. तो उजव्या हाताला आहे. पण तिथून दर्शन करून आपण जेव्हा हैवत बाबाच्या दर्शनाला जातो, हैवत बाबाच्या समाधीच्या समोर ज्या ठिकाणी ज्ञानोबरायांच्या दर्शनाला बारी सुरू होते, अगदी तिथंच जो पार आहे त्या पाराचं नाव आहे नाथ पार. त्या पिंपळाच्या झाडाखाली नाथ महाराजांनी अनुष्ठान केलं आणि मग त्यांच्या स्वप्नामध्ये असा दृष्टांत घडला, तव नंदी माझारी देखिले द्वार. तिथं असणारा सदाशिव भगवंताच्या समोर असलेला नंदी बाजूला करा म्हणजे तुम्हाला आतमध्ये जाण्याकरता जागा मिळेल. नंदी हटवला, मध्ये जातात, खरोखर तिथं शिळा, ती बाजूला केली, आतमध्ये जातात तर साक्षात ज्ञानोबरायांचं दर्शन नाथबाबांना झालं. 5 दिवस त्या ठिकाणी ते थांबले. आजान वृक्षाची लागलेली मुळे आपल्या हाताने बरोबर बाजूला केली आणि ज्ञानोबरायांचं स्वरूप 350 वर्षानंतर त्या ठिकाणी नाथ महाराजांनी जे पाहिलं त्याचंही देखील त्यांनी वर्णन केलेलं आहे. दिव्य तेज पुंज मदनाचा पुतळा, रवी शशिकळा लोपलिया, अत्यंत तेजस्वी अशा स्वरूपाची मूर्ती 350 वर्षानंतर नाथ महाराजांना पाहायला मिळते. मग आज तागायतपर्यंत 750 वर्ष झाले, आताही देखील ज्ञानोबराय त्यातच आहेत. कारण कथा कीर्तन करीतो, समाधी बैसला निर्वाण, बाबा बाळ छंदो त्या ठिकाणी निर्वाण अशा अवस्थेमध्ये संत श्रेष्ठ ज्ञानोबराय आज तागायतपर्यंत त्या समाधी स्थलावरती आहेत. आणि म्हणून ज्ञानोबरायांच्या रचित असणारा प्रचलित असणारा हा संप्रदाय, त्या संप्रदायाचे पायिक म्हणून आपण आपली जी शिष्टाचार प्रणाली आहे त्याचं आचरण करण्याची जबाबदारी आपली आहे आणि ती आपण सर्वांनी पार पाडली. त्याबद्दल पुनश्च एकदा धन्यवाद. विठाला 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 विठाला. वारकरी संप्रदाय हा अगाध संप्रदाय आहे. या संप्रदायाची महती ही अलौकिक अशा स्वरूपाची आहे. किती किती सहजतया परमार्थ करून घेतात वारकरी सांप्रदायिक मंडळी, सहज परमार्थ करून घेतला जातो. आता हा अशा प्रकारचा कीर्तन महोत्सव आहे. मग यामध्ये खाली बसले म्हणून तुम्हाला वेगळं फळ आणि आम्ही उभं राहिलो म्हणून आम्हाला वेगळं फळ असं संप्रदाय भेदभाव करत नाही. संप्रदायाची महती हीच आहे, सगळ्यांच्या करता सारखं. जसं आता आज भोजन आहे, कोणाची पंगत आहे आजची?
काय नाव सांगितलं? कोरडे पाटील. कोरडे पाटलांची वगैरे आणि पाच जण त्यांचे सहकारी मिळून पंगत आहे. मग आता यांनी समर्थ अशी पंगत भोजन दिलेलं आहे. आता हे भोजन गरिबांना वेगळं आणि श्रीमंतांना वेगळं असं आहे का? नाही. ज्ञानोबराय बोलतात, समर्थाची या पंक्ती भोजने तळील्या वरिल्या एकची पक्वान्ने. गरीब घरचा आला म्हणून त्याला वेगळं पक्वान्न आणि श्रीमंताचा आला म्हणून वेगळं पक्वान्न असा समर्थ दाता भेदभाव करत नाही. त्याप्रमाणे वारकरी संप्रदाय सुद्धा ऐकणारा आहे म्हणून वेगळं फल आणि बाकी दुसरी सेवा करणारा आहे म्हणून त्याला वेगळं फळ, अशा प्रकारचा भेदभाव वारकरी संप्रदाय करत नाही. तळील्या वरिल्या एकची पक्वान्ने, सरसगट सर्वांच्या करता एकच फळ देतो, त्याचं नाव आहे वारकरी संप्रदाय. बर, सर्वांच्या करता एकच फळ देतो. त्याकरता म्हटलेलं आहे ना, पंढरीचे वारकरी ते अधिकारी मोक्षाचे, ते अधिकारी मोक्षाचे, ते अधिकारी मोक्षाचे. पंढरीचे वारकरी ते अधिकारी मोक्षाचे, ते अधिकारी मोक्षाचे, ते अधिकारी मोक्षाचे. पंढरीचे वारकरी ते अधिकारी मोक्षाचे, अधिकारी मोक्षाचे. जे जे पंढरीचे वारकरी झाले मग ते गाणारे असतील तरी मोक्षाचे अधिकारी, ते कीर्तनकार असतील तरी मोक्षाचे अधिकारी, आणि ते श्रोते होऊन श्रद्धेने ऐकण्याकरता आले तरी मोक्षाचेच अधिकारी. असं आहे. जळती दोषाचे डोंगर, शुद्ध होती नारी नर, गाती ऐकती पण कसं? आदरपूर्वक, आदरेनच गाती ऐकती सादर. पवित्र जे हरिकथा, अत्यंत पवित्र असलेली ही हरिकथा सादरपूर्वक जे जे ऐकतात ते नारी नर शुद्ध होतात, त्यांच्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा दोष राहत नाही. विठ्ठल विठ्ठल विठ्ठला 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 विठ्ठला. हरिपाठ कीर्ती मुखे कीर्ती मुखे दरी काय, मुखे दरी काय, मुखे दरी काय. पवित्रची हो देहाचा, पवित्रची हो देहाचा. हरिपाठ कीर्ती. केवळ हरिपाठ घेणारा तर तो पवित्र होतोच, पण हरिपाठाला जा म्हणणारा, हरिपाठाला गेलं पाहिजे बाळा असं म्हणणारी माऊली, केवळ हरिपाठ हरिपाठ घ्यायचा, हरिपाठ करायचा, हरिपाठ ऐकायचा, नुसतं हरिपाठ हरिपाठ म्हणलं तरी त्याला पवित्रता प्राप्त होते. ही वारकरी संप्रदायाची महत्ता आहे. यामध्ये प्रत्येकाला मुक्त होण्याचा अधिकार या संप्रदायाने दिलेला आहे. आणि म्हणून जगाच्या पाठीवर सर्वश्रेष्ठ संप्रदाय म्हणून कोणाला गणल्या जातं? वारकरी संप्रदायाला गणल्या जातं. त्याचं कारण आहे हा संप्रदाय भेदभाव करत नाही. यारे 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 राती भलती नारी रावा विचारे चिंता कवनाची. यारे यारे लहान थोर कीर्तन, कीर्तनाला या, हरिपाठाला या, पारायणाला या, वाचता येणार या, न वाचता येणारे या, सर्वांच्या करता या. नाही कशाला आले तरी कमीत कमी महाप्रसादाला तरी या, पण याच. विठ्ठला विठ्ठला
जाती भलते, कोणत्याही जातीतील असा, कोणत्याही पंथातील असा, कोणी असा, फक्त या खटनट यावे. दवंडी पिटी भावे चोखा मेरा, दवंडी पिटी भावे चोखा मेरा, दवंडी पिटी भावे चोखा मेरा, दवंडी पिटी भावे चोखा मेरा. कटनट यावे सुत हो जावे, कटनट यावे सुत संत चोखोबराय दौंडी पिटवून सांगतात. दौंडी पिटवून, दौंडी पिटवण्यामध्ये काय असतो, निश्चय असतो बरं का. कोण कोण या, खट नठ यावे, बस कोणी या, कोणी या, टिंगल करणारे या, नाव ठेवणारे या, स्तुती करणारे या, कोणी या, खट नठ, नडणारे या, तारणारे या, कोणी या. संत श्रेष्ठ नाथबाबांना क्रोध यावा म्हणून त्यांच्या अंगावरती थुंकणारा यवन दुष्ट बुद्धीने आलेला, पण त्याला सुद्धा प्रसाद देऊन प्रसाद देऊन हा मुक्त केला, प्रसाद देऊन मुक्त केला, प्रसाद देऊन प्रसाद देवनी मुक्त प्रसाद यवन अंगावरी थुंकला, प्रसाद देवनी मुक्त केला, प्रसाद देऊन त्याला मुक्त केलं. संत श्रेष्ठ ज्ञानोबरांना खापर मिळू न देणारा त्या काळातील अत्यंत दक्ष ब्राह्मण, ज्यांचं नाव आहे विसोबा, पण त्यांना खेचर नाव पडलं का, कारण त्यांनी ज्ञानोबरांना त्रास दिला. पण अशा विसोबा खेचराला सुद्धा प्रसाद देऊन त्यांनी मुक्त केलं. शेवटी संत श्रेष्ठ नामदेव महाराजांचं गुरु केलं, गुरु. असं वारकरी संप्रदायाची महती मी आपणा समोर मांडतोय. संत श्रेष्ठ नाथ बाबांच्या समोर सहवासामध्ये दररोज पुरणपोळीचा नैवेद्य खायला मिळावा म्हणून संगतीत आलेला गावबा, बस फक्त पुरणपोळी खायला मिळावी म्हणून या हेतूने. पण त्याला सुद्धा प्रसाद देऊन त्यांनी असं असामान्य अधिकारी बनवलं. नाथ महाराजांच्या नंतर उर्वरित भावार्थ रामायण कुणी केलं, त्या गावबानी केलं, गावबानी. बरं, तसे अनेक गावबा तुम्हाला सुद्धा प्राप्त होतील. आता तुमची सुद्धा जबाबदारी आहे, कारण या ठिकाणी भैरवी ग्रंथाचे रचनाकार जातवेद महाराज स्वामीजींच्या सहवासामध्ये आपला चाललेला हा परमार्थ आहे. आणि म्हणून भैरवी ग्रंथ म्हणजे नाथ महाराजांनी जसं 11व्या स्कंदावरती एकनाथी भागवत केलेलं आहे, तसं भैरवी हा ग्रंथ म्हणजे भागवत, श्रीमद भागवताचा तो 10वा स्कंद आहे, त्या 10व्या दशम स्कंदावरती केलेली टीका म्हणजे ती भैरवी टीका. विठ्ठल आणि सुंदर जीवन आहे महाराजांच्या बाबतीमध्ये. काय बोलावं, बालसन्यासी आहेत. संन्यास्त वृत्ती घेणं एवढं सोपी गोष्ट नाही. त्यागाची भावना अंतःकरणामध्ये असावी लागते.
आणि असा सर्वस्वी त्याग एकाच जन्मातला असून चालत नाही. जन्मोजन्मी केलेला त्याग आणि त्या माध्यमातून आलेलं हे गैरिक वस्त्र आणि त्या माध्यमातून तुम्हा सर्वांच्या समवेत त्यांचा चाललेला हा परमार्थ आणि तुमचा त्यांच्या समवेत चाललेला परमार्थ, या दोन्ही गोष्टी अवर्णनीय आहेत. आणि याला नर्मदा आपला गोदावरी मैयेचा असणारा हा पावन तट आहे. आणि या तटावरती एवढ्या निर्जन स्थली एवढं मोठं नंदनवन ज्या अर्थी झालं, त्या अर्थी भगवान पंढरीनाथाची त्याचप्रमाणे संत श्रेष्ठ जातवेद महाराजांची असणारी ही कृपा आहे. आणि त्या माध्यमातून वर्धिष्णू अशा प्रकारचा हा कार्यक्रम होत राहणार आहे. कारण तशा प्रकारचं जीवन आपल्याला प्राप्त झालेलं आहे. विठ्ठला 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 विठ्ठला. तर वारकरी संप्रदाय हा अनेक संत महात्म्यांना या भूतलावरती अवतरित करणारा संप्रदाय आहे. वारकरी संप्रदायामध्ये जेवढी संत अवताराला आली तेवढी संत इतर राज्यामध्ये आपल्याला दिसत नाही, इतकी संत मिळाली. आणि म्हणून तर या संप्रदायाला, या महाराष्ट्राला संत भूमी असं नाव आलेलं आहे, संत भूमी म्हणून गणले गेलेलं आहे. अनेक संत या भूतलावरती आले. पैकी संत श्रेष्ठ ज्ञानोबराय यांनी वारकरी भागवत संप्रदायाचा पाया रचला. त्यानंतर जगद्गुरु तुकोबरायांच्या रूपाने कळस स्थापना झाली. कोणतंही मंदिर बांधायचं असेल तर अगोदर काय करावं लागतो? पाया, नंतर त्याचा विस्तार, नंतर त्याला खांब, आणि व्यवस्थित बांधकाम पूर्ण झालं की देवळाची या कामा कळसू जेवी गंगा सिंधू प्रवेशू, त्याप्रमाणे पूर्णत्व तेव्हा प्राप्त होत असतं जेव्हा कळस स्थापना झाली, तेव्हा मंदिराचं काम काय झालं? पूर्ण झालं. तसं वारकरी संप्रदाय रूपी भागवत संप्रदायाचा पाया संत श्रेष्ठ ज्ञानोबरायांनी रचला. आणि त्यानंतर जगद्गुरु तुकोबराय कलश स्थानी विराजमान झाले. तुका झाला से कळस भजन करा सावकाश, भजन करा सावकाश, भजन करा सावकाश. झाला से कळस भजन करा सावकाश, भजन करा सावकाश, भजन करा सावकाश. भजन करा सावकाश, भजन करा सावकाश, भजन करा तुका झालाशी कळस भजन करा सावकाश. आरडून ओरडून भजन करू नका. कसं करा? सावकाश. असा त्याचा अर्थ नाही बरं का. आरडून ओरडून भजन करा असा त्याचा अर्थ नाही. हा, तुम्ही षडजात म्हणायचं म्हटल्यानंतर तेवढं बिंबीच्या देठापासून आरडावंच लागतं, तेव्हा षडज निघणार आहे. ती गायनाची पद्धती झाली. हा, जोरात आणि हळू त्याचा असा भाव नाही. सावकाश करा म्हणजे गडबड करू नका. जसं भजन झालं आणि भजन झाल्यानंतर शेवटी समारोप म्हणून आपण घेत असतो ज्ञानेश्वर माऊली झाल्यानंतर, पण इतकी घाई झालेली असते, ह्याचे दान देगा देवा तुझा विसर न व्हावा गुण गाई ना आवडी, इतकी घाई. असे घाईत भजन नको. सावकाश याचा अर्थ काय? हळूहळू हळूहळू अशा पद्धतीने ते झालं पाहिजे. स्थिर हावर जो शब्द आपण उच्चारण करतोय त्याचं व्यवस्थित उच्चार तरी कमीत कमी निघाला पाहिजे. आता ज्ञानेश्वरी पारायण चाललं, मग ज्ञानेश्वरी पारायण करत असताना ऱ्हस्व दीर्घ प्लुत सर्व उच्चारण करत करत पारायण झालं पाहिजे. नाही तर मग ये रे माझ्या मागल्या, ये रे माझ्या मागल्या, ये रे माझ्या मागल्या. हा, बाबांनी पहिलं व्यासपीठ चालक पहिल्या ओवीचं टोक घेऊन सुरुवात करेपर्यंत हा मागच्याच ओवीला असतो. म्हणजे बाबांना इतकी घाई झालेली असते की जणू काही पारायण मग एकाच दिवसात संपूर्ण उरकून घ्यावं की काय. पण आता इथलं नाही बरं का सांगत. इथलं तिकडे गेल्यावर सांगत. म्हणजे अशा पद्धतीने पारायण करत असताना सुद्धा ज्ञानोबरायांनी फार गोड शब्द वापरला. ग्रंथाची पानं पलटत असताना ग्रंथ कसा हाताळावा, ग्रंथाच्या विषयी भावना कशी असावी, फार गोड वर्णन केलेलं आहे. आता आज कितवा अध्याय चाललाय बाबा? 9व्या अध्यायापर्यंत आपण पोहोचलेलो आहात. ज्ञानोबरायांनी सांगितलं म्हणजे या ग्रंथाची सेवा करत असताना कशी करावी. जसं एखादं सरोवर आहे आणि त्यामध्ये कमळं उगवलेली आहेत आणि कमळ उमललेलं, त्या उमललेल्या कमळामध्ये असणारा मकरंद सेवन करण्याकरता सुगंधाच्या वाऱ्याने गेलेल्या सुगंधाच्या द्वारा दिशेने तो येतो आणि तो भ्रमर त्या कमळावरती बसतो. कसा बसतो?
कसा बसतो ज्ञानोबरांनी त्याचं वर्णन केलेलं आहे. कमळावरी भ्रमर पाय ठेविती हळूवार. पाय कसा ठेवतो? हळूवार. का बरं? ते कुचंबेल केशरी या शंका. तिथं असलेलं जे केशर आहे ते असणारे परागकण आहेत ते इतस्तत पडतील त्याकरता तो अत्यंत हळूवार येतो. त्या कमळावरती बसतो, तिथला मकरंद सेवन करतो आणि निघूनही जातो. भ्रमर परागू नेती परी कमळ दळे नेनती. तैसे परी आहे शेविती ग्रंथी इये. त्या पद्धतीने या ग्रंथाची सेवा असली पाहिजे. विठ्ठल विठ्ठल नाहीतर मग महाराजांनी सांगितलं चला घ्या पुढचा अध्याय काढा. लावला थुंका, पलटलं पान, वाचतात पानं खडखड खडखड. ग्रंथ ज्यांच्याकडून आणले त्यांनाही नंतर चिंता, बायडिंग करण्याचा खर्च, पूर्ण असं उकलून ठेवतात. काय 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 सर्व म्हणजे त्या ग्रंथाची असणारी अवहेलना आपल्याकडून होता कामा नाही. मला एवढं सांगायचं आहे. अत्यंत हळूवार मराठी सरळ सरळ भाषेत सांगू का, धसमुसळेपणा नसला पाहिजे. म्हणजे मराठीतून सरळ सांगितलं की ते लवकर पडतं. धसमुसळेपणा नको. जसं काँग्रेस उपटायला गेला आणि तिथं काही नाजूकपणा करायला जमतं का? तिथं नाजूकपणा जमत. आजचे कोचे खोन हे दोन्ही पायाने असं धरून फेकून द्यायचं. काँग्रेस उपटायला गेलं तिथं धसमुसळेपणा चालतो. पण इथं मात्र हळूवार भजन करा, सावकाश विठाला 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 आणि म्हणून वारकरी भगवत संप्रदायाचा पाया ज्ञानोबरायांनी रचला. कलशस्थानी विराजमान झालेले आहेत ते आमचे जगद्गुरु तुकोबराय. मग तुकोबरायांनी त्या काळामध्ये आपल्या जीवनामध्ये भगवत भक्ती केली. वैराग्य संपन्न तुकोबरायांचं जीवन, ज्ञान संपन्न जगद्गुरु तुकोबरायांचं जीवन असं आहे. आता तुकोबरायांनी सांगण्याकरता तिथं दुकान मांडलं. कारण देती आली अशी दान संत उदार उदार भरले अनंत भांडार. अनंत भांडार संतांकडे भरलेलं असतं. अशा जगद्गुरु तुकोबरायांकडे 3 क्षेत्रातील 3 साधक गेले आणि त्यांनी मजल दर मजल प्रवास करत करत देहू गाठलं. देहूमध्ये जाऊन विचारणा केली तुकोबराय कुठे आहेत? त्यांना सांगण्यात आलं तुकोबराय भंडारे डोंगराला गेले किंवा 3 डोंगरावरती भजनाला जातात. मग भंडाऱ्यावर असतील किंवा घोरडेश्वरावरती असतील किंवा भामचंद्रावरती असतील. या पद्धतीने तुम्ही जा आणि त्यांचा शोध घ्या. पण म्हणले नेमकं कोणत्या डोंगरावर गेले, कसं ओळखायचं? त्यावेळेस त्यांना सांगण्यात आलं म्हणजे ज्या मार्गाने तुकोबराय जातात त्या मार्गाची माती सुद्धा विठ्ठल विठ्ठल म्हणते. मग ते गेले पुढे. पुढे जाऊन घोरडेश्वराचा मार्ग लागला. माती उचलली, कानाला लावली, विठ्ठल विठ्ठल आवाज आला नाही. पुढे गेले, भामचंद्राकडे जाणारा रस्ता मिळाला, कानाला माती लावून पाहिली, विठ्ठल विठ्ठल आवाज आला नाही. बरोबर 3रा रस्ता लागला, तिथे जाऊन पाहतात, कानाला माती लावली तर विठ्ठल विठ्ठल आवाज. म्हणजे बरोबर तुकोबराय याच मार्गाने गेले. काय तुकोबरायांची भक्ती आहे, काय तुकोबरायांची भक्ती आहे. तुकोबराय भजन करत करत ज्या मार्गाने जातात त्या मार्गाची माती सुद्धा विठ्ठल विठ्ठल म्हणते. आमच्यासारखी कीर्तनकार मंडळी कंबर बांधून तोंडाला फेस येऊ तर सांगतात की विठ्ठल विठ्ठल म्हणा, पण तरी सुद्धा आपण म्हणत नाही. म्हणजे जिवंत आपण म्हणत नाहीत. तिथं माती जिच्या जिवंतपणा नाही ती सुद्धा तुकोबरायांच्या स्पर्शाने काय म्हणते? विठ्ठल विठ्ठल म्हणते. विठ्ठल थोडा फरक पडला बरं का. बराच फरक पडला आता. म्हणजे आता थोडं सामर्थ्य आमचं वाढलं म्हणायचं. म्हणजे त्या दृष्टीने तुकोबरायांची या घडलेल्या घटनेची आठवण करून दिली म्हणजे आमच्यात सुद्धा सामर्थ्य येतं की आमच्या वाणीचं पुण्य तुमच्यापर्यंत पोहोचून तुम्हाला सुद्धा विठ्ठल विठ्ठल म्हणावं वाटलं. कारण तुम्ही ऐकलं माती विठ्ठल विठ्ठल म्हणते. विठ्ठल विठ्ठल मदल दर मदल करत त्या ठिकाणी पोहोचलेले आहेत. 3 क्षेत्रातील 3 साधक आहेत. एकाला असं वाटतं आपण ज्ञान संपन्न आहोत, एकाला असं वाटतं आपण वैराग्य संपन्न आहोत, एकाला असं वाटतंय आम्ही भक्ती संपन्न आहोत, आम्ही भक्त आहोत. मग या तिघांनी तिथं जाऊन विचारणा केली. तुकोबरा आपल्या भजनाच्या आनंदामध्ये निमग्न आहेत. कारण ते कधी कधी जप करणारे नव्हते. सदा नाम घोष करू हरी कथा
तेने सदा चित्ता समाधान. सतत भगवंताचं नामचिंतन करणारे ते असल्यामुळे त्यांचं भजन चालू आहे. हे तिथं गेले. श्री संतांची माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत. दंडवत केलं. तुकोबराय समाधी उत्थान पावले आणि तुकोबरायांनी विचारलं काय कसं काय येणं केलं. त्यावेळेस तुकोबरायांना त्यांनी सांगितलं, म्हटले भक्ती, वैराग्य आणि ज्ञान या तिन्हींच्या व्याख्या आम्हाला ऐकायच्या आहेत. आता तुकोबरायांच्या आवडीचा हा विषय. तुकोबरायांचा आवडीचा विषय काय? भक्तिविषयक बोलणं. तुकोबरायांच्या आवडीचा विषय काय? वैराग्य. आणि तुकोबरायांच्या आवडीचा विषय काय? ज्ञान. आपल्या आवडीच्या विषयाचं ऐकावं असा श्रोता समोर आल्यानंतर त्या सांगणाऱ्या वक्त्याला निश्चित काय होतो? आनंद होतो. गणेशोत्सवाचा सप्ताह असावा आणि तिथं गेल्यानंतर त्यांनी वेदांताचार्याला म्हणावं, महाराज जरा चटकुले चुटकुले सांगा बा. बाकी कीर्तन डोक्यावरून जात आहे. तुम्ही चुटकुले चटकुले सांगत असाल तर मग ती कीर्तन जरा बरं होईल. विनोद सांगा. मग असं सांगितल्यानंतर ज्याला वेदांत सांगायला आवडतं त्याला तिथं ऐकल्यानंतर काय होतं? दुःख होतं. पण वेदांतच सांगा असे श्रोते जर मिळाले वेदांताचार्याला तर त्यांना काय होतो? आनंद होतो. अगदी त्याच पद्धतीने इथे देखील माझी जातीचे मज भेटो कोणी. माझी जातीचे अर्थात मला ज्या वस्तू विषयाची व्यक्तीची आवड आहे तशाच वस्तू व्यक्तीची आवड असणारी व्यक्ती जर भेटली तर मग आनंद होत असतो. तुकोबरायांना आनंद वाटला आणि तुकोबरायांनी भक्ती, वैराग्य, ज्ञान या तिन्हींच्या व्याख्या अत्यंत सरळ साध्या सोप्या भाषेत सांगितल्या. अभंगाचं पहिलं वैराग्य क्षेत्रातील साधक विचारतो वैराग्य म्हणजे काय, आणि ज्ञान क्षेत्रातील साधक विचारतोय ज्ञान म्हणजे काय. भक्ती, वैराग्य आणि ज्ञान या तिन्हींच्या व्याख्या तिघांनी विचारल्या. आता ते तुकोबरायत सांगणारे. अल्पाक्षरम असंदिग्धम सारवत विश्वतो मुखम. एरवी आमच्यासारखी 4-4 तास 10-10 तास जरी बोलली तरी काही सार निघल असं सांगता येत नाही. पण तुकोबराय सारखी संत महात्मे अर्थ बोलाची वाट पाहे. एखादा शब्द मुखातून उच्चारला की त्यामध्ये सार गर्भता असते. या ठिकाणी तुकोबराय अत्यंत सोप्या भाषेत व्याख्या सांगतात. एक सांगू का? जे सोपं सांगायला आलेले असतात तात्या, जे सोपं सांगायला आलेले असतात त्यांचं नाव संत. बर. आणि जे संतांनी सोपं करून सांगितलं ते पुन्हा अवघड करून सांगतात त्यांचं नाव शास्त्री, आचार्य, पंडित, ग्रंथवाचक. हे कोण आहेत? हे संतांनी जे सोपं करून सांगितलं ते पुन्हा अवघड करून सांगतात ते आम्ही. आणि जे सोपं, जे अवघड आहे, वेदामध्ये दडलेलं आहे असं असलेलं गुह्य प्रगट करून सांगतात, सोपं करून सांगतात, त्यांचं नाव संत. विठ्ठल. एरवी भक्तीची व्याख्या सांगणारे अनेक शास्त्रकार होऊन गेले. त्यामध्ये भक्तीची व्याख्या सांगणारं स्वतंत्र शास्त्र भक्तिसूत्र नारद महर्षींनी सांगितलं. नारद भक्तिसूत्र. आता या सूत्रामध्ये 84 सूत्र आहेत या ग्रंथामध्ये आणि त्यातून त्यांनी भक्तीचं वर्णन केलं. भक्ती म्हणजे काय? भक्ती म्हणजे काय? भक्ती शब्दाची व्याख्या सांगितली. सा तस्मिन् परम प्रेम रूपा. भगवंताच्या विषयी परम प्रेम असणं याचं नाव भक्ती. आता तुकोबरायांनी या सर्व भक्तीचा निचोड मग त्यामध्ये भागवत ग्रंथामध्ये सांगितलेला 9 प्रकारचा जो भक्तीचा प्रकार तोही देखील तुकोबरायांनी यातच आणला. आणि श्रीमद भगवद्गीतेमध्ये आलेलं भक्तिशास्त्र ते सुद्धा तुकोबरायांनी एका शब्दामध्ये आणलं. असा शब्द सांगितला की ज्या शब्दाला काना नाही, मात्रा नाही, वेलांटी नाही, काहीच नाही. भक्ती म्हणजे काय? काना, मात्रा, वेलांटी रहित, पण सर्व भक्तिशास्त्राचा निचोड या एका शब्दामध्ये आणला. भक्ती म्हणजे काय? भक्ती म्हणजे चांगलं गाता आलं. भक्ती म्हणजे चांगली हार्मोनियम वाजवता आली. भक्ती म्हणजे चांगला मृदंग वाजवता आला. भक्ती म्हणजे नेमकं काय? भक्ती म्हणजे कीर्तन करता आलं. भक्ती म्हणजे कीर्तन ऐकता आलं. भक्ती म्हणजे पारायण करता आलं. भक्ती म्हणजे नेमकं काय? भक्ती म्हणजे नेमकं काय? तुकोबरायांनी ते नेमकं सांगितलं. भक्ती ते नमन, अर्थात विनम्रता.
जो जो कोणी भेटेल त्या प्रत्येक भेटलेल्याला समोर भगवंतच आहे असं समजून केलेला नमस्कार याचं नाव भक्ती. विठाला विठाला ज्ञानोबराय सांगतात, जे जे भेटे भूत ते ते माने जे भगवंत. हा भक्तियोग निश्चित जाण माझा, हा माझा भक्तियोग निश्चित आहे तो जाण. म्हणले कोणता? जे जे भेटे भूत. म्हटले कोणतं भूत? अमावस्याच्या रात्रीला चिंचाच्या झाडाखाली मध्यरात्री जाता जाता आणि अचानक जे दिसलं त्याचं नाव भूत. अहो ते भूत नाही, इथं बसलेला न बसलेला प्रत्येक जण कोण आहे? भूतच आहे. एक सांगू का? त्रिभिर्गुणमयैर भावैर रेबी सर्वमिदम जगत. हे संपूर्ण जगत त्रिगुणात्मक आहे. सत्व रज तीन, या तीन सत्व रज तम या तीन गुणांनी रचलेली जी पंचमहाभूत पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश, या पंचमहाभूतापासून ज्यांची ज्यांची निर्मिती झाली तो प्रत्येक जण काय आहे? भूत आहे. पंचभूताचा गोंधळ मांडलेला. म्हणजे हे शरीर ज्यांना ज्यांना प्राप्त झालेले शरीरधारी जेवढे जीव आहेत तेवढे सर्व काय आहेत? भूतच आहेत. कीर्तनकारही भूतच आहेत आणि ऐकणारेही भूतच आहेत. कारण भूतात भवंती भूतानी, अर्थात अन्नास्तव भूते, अन्नास्तव भूते प्ररोह पावती समजते वर्षू या अन्ना ते प्रसवे सदा. विठाला 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 विठाला. भूते हा शब्द सांगितलेला आहे. जो जो ज्याचा ज्याचा जन्म झाला तो प्रत्येक जण काय आहे? भूत आहे. पण समोर आलेला तो भूत भूत नसून त्याला काय समजायचं? भगवंत समजून केला जाणारा नमस्कार त्याचं नाव आहे भक्ती. बस. मग जगात, भारतात, भारताच्या बाहेर कुठेही जा आणि कोणी जर विचारलं भक्ती म्हणजे काय तर त्याला ठणकून सांगायचं. त्याला काय सांगायचं ठणकून? ज्याने विचारलं भक्ती म्हणजे काय, पहिलं जायचं आणि त्याचं दर्शन घ्यायचं आणि त्यातून त्याला समजून येईल की याचंच नाव काय आहे? भक्ती आहे. ज्याने व्याख्या विचारली त्याचंच दर्शन घ्यायचं आणि त्याला सांगायचं याचं नाव भक्ती आहे. दोन हात आणि तिसरं मस्तक याचं नाव भक्ती. फक्त एक आहे. काय आहे? फक्त एक आहे. पथ्य. कसं? जसं पंढरपूरला गेलो आणि पंढरपूरला गेल्यानंतर पायी प्रवास करून काही गेले आणि काही गाडी नाही. आता तिथं पंढरीनाथाचं दर्शन घेतलं आणि नेमकं प्रदक्षिणा करत असताना गाठ पडली. गाठ पडल्याबरोबर एकमेकाच्या दोघंही पाय पडले. का बरं? म्हणजे पंढरीशी कोणाला या अभिमान. पंढरीत गेल्यानंतर कोणालाही अभिमान नाही. मग जो वयोवृद्ध होता तो देखील कमी वयाच्या व्यक्तीच्या काय करला? पाया पडला. आता म्हणजे हो तुम्ही कसं काय पाया पडता? नाही 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 म्हटलं इथं पंढरीशी कोणाला या अभिमान. पाया पडे जन एकमेका. एकमेकाचं दर्शन घेण्याची पद्धती आहे. ठीक आहे, घडली भक्ती, घडली. तो दर्शन घेऊन 2 पाऊल पुढे गेला आणि हा इकडे आला की लगेच शेजारच्याला म्हणतो पहा ना, करून करून भागला देवपूजाला लागला. म्हणजे आतापर्यंत भगवत भक्ती घडली हे ठीक झालं, पाया पडला इथपर्यंत ठीक झालं. पण पाया पडून 2 पाऊल पुढे गेल्याबरोबर लगेच निंदा. निंदा केल्यानंतर केलेल्या भक्तीची हवा काय झाली? फुस. म्हणजे सायकल आता वापरत नाही कोणी, पण पूर्वी ती सायकल होती ना, आता सायकल सुद्धा कालबाई होत चालली. मग सायकलीच्या टायर मध्ये हवा भरण्याकरता, ट्यूब मध्ये हवा भरण्याकरता त्याला काय असायची? वाल किल्ली असायची. बरोबर. मग त्या वाल किल्लीला आतून एक रबर असायचं. बरोबर. ते रबर तेवढं काही दिसत नाही पण ते रबर लय महत्वाचं. त्याला काय म्हणतात? वाल शिट्टा आताचा शब्द झाला. वाल म्हणायचे त्याला. बरोबर ना? वाल म्हणायचे. आता जुने माणसं सायकल चालवली जे त्यांना माहिती, तुम्ही चालवली डायरेक्ट गाडी. बर. मग ते वाल, तो वाल जर कट झालेला असेल तर त्यात हवा राहत नसायची. वाल अत्यंत महत्वाचा तो. बर. वाल किल्लीला असणारा वाल, वरून नुसती चाकी लावली आणि ती वाल किल्ली जरी असली पण आतमध्ये जर वाल नसला तर पंपाने हवा जोपर्यंत आपण भरतोय तोपर्यंत ती भरल्या जायची. तोपर्यंत ती भरल्या जायची. पंपाचा नट पॅक आवळून तिथं लावलेला आहे त्या नळीचा, तोपर्यंत हवा त्यात भरणार. आणि एकदा की तुम्ही ते नट खोलून बाजूला काढला की आतमध्ये वाल नसल्यामुळे भरलेली हवा फुस. इतकी हळूच नाही, जास्त जोरात जाते ती. इतकी हळूच नाही जात. बस. मग कशा करता सांगितलं? भक्ती रूपी ही भरलेली हवा निघून जाऊ नये असं जर वाटत असेल तर केलेल्या नमस्काराने भरलेली भक्तिरूपी हवा
टिकवावी असं वाटत असेल तर त्याकरता निंदा न करता केलेला नमस्कार याचं नाव भक्ती. विठाला 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 कारण ज्ञानोबराय बोलतात का निंदका पाशी वसती अशेष पापे. बस निंदकाच्या जवळ अशेष पाप जातात. जे पाप कुणाच्याही ठिकाणी जाऊ शकत नाही ते सुद्धा पाप निंदकाच्या जवळ जाऊन वस्ती करत असतं. का निंदका पाशी वसती अशेष पापे. विठाला 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 म्हणजे निंदा न करता आपल्याकडे आलेल्याला आणि आपण ज्याच्याकडे गेलो त्याला केलेला जो नमस्कार त्याचं नाव आहे भक्ती. त्याचं नाव आहे भक्ती. म्हणले नाही 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 भक्ती म्हणजे चांगलं गाता आलं की त्याचं नाव भक्ती. म्हणले चांगलं गाता आलं त्याचं नाव भक्ती आहे पण त्याच्या ठिकाणी विनम्रता असली तर ती भक्ती आहे. न तर मग काय राग आळवितो नानान काय गातो कळे ना. राग आळवितो नाना. नाना म्हणजे नाना नाही. कुठे गेले नाना नाही आले का आज. नाना टिके नाना महाराज टिके. राग आळवितो नाना काय गातो कळेना. म्हणजे अर्थात नाना म्हणजे अनेक राग आळवतो पण काय गातो हे जर कळत नसेल तर त्याच्या गाण्याला काही अर्थ नाही. विठाला 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 विनम्रता पूर्वक त्या ठिकाणी ती भक्ती असली पाहिजे. ब्राह्मणाचं लक्षण करत असताना भगवान परमात्म्याने सांगितलं 5व्या अध्यायामध्ये ब्राह्मण कोण आहे. कोण आहे ब्राह्मण. विद्या विनय संपन्ने ब्राह्मणे गवी हस्तिनी. केवळ विद्या संपन्ने ब्राह्मणे असं न म्हणता शब्द काय गोड वापरला. विद्या अधिक विनय संपन्न. विद्या संपन्न ब्राह्मण असं नाही. विद्या विनय संपन्न तो ब्राह्मण. केवळ विद्या संपन्न तो ब्राह्मण ठरत नाही पण विनय संपन्न ज्याच्या ठिकाणी विनयता आहे तो ब्राह्मण. मग अर्थात वारकरी संप्रदायामध्ये सुद्धा जो जो कोणी कलाकार गुणवंत कोणी असू द्या वारकरी म्हणून जो जो आला त्याच्या ठिकाणी विनम्रता हा गुणधर्म असेल की त्याचं नाव भक्ती. विठाला विठाला माणसं म्हणतात नाही नाही काय उगा जो भेटेल त्याच्या नेबळटासारखं हांजी हांजी करायचं. हा मोडेल पण वाकणार नाही मग मोड. मोडेल पण वाकणार नाही मग मोड बाबा. मग संत महात्मे सांगतात मोडायचं मोडा. पण एक सांगू का अहंकार्यापेक्षा निर्गर्वी जो मनुष्य आहे त्याची पावर जास्त असते. आणि हे समजून सांगण्याकरता तुकोबराने एक उदाहरण दिलेलं आहे. मी फक्त उदाहरण सांगल प्रमाण तुम्ही द्यायचं. मी फक्त उदाहरण सांगल. निर्गर्वी मनुष्य हा गर्विष्ठ माणसापेक्षा श्रेष्ठ कसा त्याकरता दृष्टांत असा आहे. म्हणजे खूप पाऊस आला इतका धो 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 पाऊस आला की ढगफुटी झाली आणि अचानक महापूर आला. पण अनेक वर्षानुवर्षाचं एक झाड होतं. जेवढं मोठं वरती वाढलेलं तेवढे त्याची मुळं खाली जमिनीत पुरलेली होती. आणि त्याच्या शेजारी एक झाड होतं. ते झाड म्हणजे अनंत मूळ नावाची वनस्पती होती. लसणासारखी एक पाकळी फक्त खाली आणि वरती असं वाढलेलं. आणि त्याचं नाव काय महापुरे झाडे राती महापुरे झाडे जाती तेथे लोहाळे वाचते. महापूर आला की जेवढा वृक्ष वर वाढलेला तेवढेच मुळं त्याच्यात खाली असतात. पण त्या मुळांच्या अहंकारापोटी तो काय म्हणतो हे अजिबात नाही लावणार अजिबात नाही लावणार. आतापर्यंत खूप उन्हाळे पावसाळे खाल्लेत. कोण म्हणतो झाड म्हणतं बरं का. झाडाचं सांगतोय मी. अशी बहुतेक झाडं असे म्हणतात. बहुतेक झाडं असं म्हणतात आमच्यासारख्या आम्हीच. अहंकाराची ही भाषा आहे. पण अहंकाराचा थांगपत्ता लागत नाही कुणाच्या पुढे. जो विनम्र आहे ना विनम्रते पुढे अहंकारी टिकत नसतो. दोन माणसं थोडीशी विरोधी. एक विनम्र
आणि एक अहंकारी काशीच्या गल्लीत भेटले. आता काशीची गल्ली म्हणजे अशी छोटी, तिकडून जर एक जण आला इकडून जाणाऱ्याला जागाच नाही अशी. आता दोघं एकमेकासमोर आले, दोघाचं वैर, एक थोडा विनम्र आणि एक अहंकारी. आता काय करायचं? अहंकारी काय म्हटला, हे मी जागा देत नसतो, मूर्खांना जागा देत नसतो, असाच उभा राहिला. आता त्यातला विनम्रतावाला होता ना, त्याने थोडीशी संधी साधली. तो असा बाजूला झाला, एकदम भिंतीला चिटकून उभा राहिला आणि काय म्हटला, मी मूर्खांच्या समोर उभं राहत नसतो, मी मूर्खांच्या समोर उभं राहत नसतो, म्हणून तो बाजूला झाला. मग मला सांगा कोण जिंकलं? कोण जिंकलं? हा, जो अहंकारी होता तो म्हणला मी मूर्खांना जागा देत नसतो, असाच उभा राहिला. आणि तिकून आलेला विनम्रतावाला बाजूला झाला आणि तो काय म्हटला, मी मूर्खांच्या समोर उभा राहत नसतो, जा. आणि त्याला जायला जागा करून दिली. म्हणजे अहंकार त्याने देखील जोपासला, पण त्याच्या अहंकारामध्ये विलीनता आहे. तेवढ्या विनम्रतेने तो जिंकला की नाही जिंकला. तसं महापुरे झाडे जाती तेथे लवाळे वाचती, आला महापूर पाहिला की लवाळा लगेच घालीन लोटांगण वंदीन चरण, डोळ्याने पाहिन रूप. किती महापूर आला, निघून गेला की पुन्हा लवाळ्याचं झाड कुठपर्यंत पूर गेला, नाभी उठेन केस फुटे. आहे ना म्हण येते, वैद्य बाबा म्हणायचे, वैद्य बाबा म्हणायचे. म्हणजे खरडून वस्तारा कुठपर्यंत गेला लगेच केस उठा, उभं पाहत असतो. हा केलेला दाढी करत असताना किंवा ते चमन वगैरे करत असताना मागचा जो केस आहे तो उभा राहून लगेच पाहतो, म्हणजे पहा कुठपर्यंत वस्तारा गेलाय. असं त्या पद्धतीने पूर कुठपर्यंत गेला ह्या पाहण्याची ताकद कुणामध्ये आली? विनम्रतेमध्ये. विठाला नमस्कार करत असताना भक्ती म्हणले, नाही साधू आहेत का, जशी जरी असले साधू, मी जागीरदार आहे, एवढ्या मोठ्या एकराचा मालक आहे, एवढा बँक बॅलन्स माझा आहे, मी कुणाला नमस्कार करू, अशा प्रकारची भावना मनामध्ये येते. पण साधू संत मुनी जपी तपी संन्यासी कोणी भेटले की नमस्कार केला पाहिजे. ज्ञानोबरांनी गोड ओवी वापरलेली. ज्ञानोबराय म्हणतात, लिंग का प्रतिमा दिठी देखत खेव अंगेष्टी, लोटी जे का काठी पडली जैसी, जशी ढकलून दिलेली काठी पडते त्या पद्धतीने केला जातो. त्याचं नाव आहे नमस्कार, दंडवत, प्रणाम. आणि अशा प्रकारची भगवत भावना ज्यांच्या अंतःकरणात आहे त्यांच्या ठिकाणी भगवत भक्ती जागृत झाली. भक्ती ते नमन. म्हणजे वैराग्य म्हणजे काय? वैराग्य म्हणजे काय? म्हणजे वैराग्य म्हणजे त्याग. म्हणजे त्याग म्हणजे वैराग्य. हो, टाकून देणं याचं नाव त्याग. बस, टाकून देणं. म्हणजे संन्यास घ्यायचा, संन्यास घ्यायचा, संन्यास घ्यायचा. संन्यास घेणं हा शब्द चुकीचा आहे बरं का, लक्षात घ्या. संन्यास घेणं हा शब्द चुकीचा आहे. मुळात टाकणं याचं नाव काय आहे? संन्यास आहे. मग घेणं हा संन्यास नाही. विठाला विठाला ज्ञानोबराय बोलतात, मी माझी आईची आठवण विसरली जयाची अंतःकरण, पार्था तू संन्यासी जाण निरंतर. तो संन्यासी निरंतर जाण. कोण? मी आणि माझी. अशा प्रकारची आठवण विसरलेली आहे. ही माझी आई आहे, हे माझे वडील आहे, ही माझी बैलजोडी आहे, ही माझी शेती आहे, ही माझी काय 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 बाकी त्याला जोडून घ्या सगळा बारदाना. हे सगळं माझं आहे आणि मी त्यांच्या करता आहे. अशा प्रकारची मी आणि माझ्यांची आठवण जिथे आहे तो संन्यासी ठरत नाही. पण मी माझी आईची आठवण विसरले अंतःकरण. अंतःकरणातून ती भावना ज्यांची ज्यांची गेली ते संन्यासी आहेत. ते संन्यासी जाण हे पार्था निरंतर जाण. विठ्ठल इतकं सुंदर वर्णन त्याच्या बाबतीत दिलेलं आहे. ज्ञानोबराय असं बोलतात, आहीचे की स्वर्गीचे भोग पाईक झाली आई इच्छेचे, परी भोगावे हे न रुचे मना माझी. अत्यंत गोड ओवी आहे. ज्ञानोबरायांनी वैराग्याची व्याख्या या ओवीतून सांगितली. आहीचिके म्हणजे या लोकातील भोग प्राप्त झाले, आमचा स्वीकार करा, आमचा स्वीकार करा, पण तरी देखील हे भोगावे हे न रुचे मना माझी. वरून वरून नाही, मना माझी. मनातून हे मला नको असं वाटणं त्याचं नाव त्याग. म्हणजे एखादं उदाहरण सांगा ना. म्हणजे उदाहरण सांगू का? उदाहरण एक आणि अनुस्वारम देतम बहुवचनम होतम.
अनुस्वारम देतम बहुवचनम होतम. एक असेल तर गाव, आणि गाव अनुस्वार दिला की काय झालं? गाव अनेक. लोक एक आणि लोक अनेक झाले. तसं या ठिकाणी उदाहरण का उदाहरण अनुस्वारम देतम बहुवचनम होतम. उदाहरण म्हणण्यापेक्षा उदाहरण सांगतो. काय आहे? जगद्गुरु तुकोबरायांच्या वैराग्याची परीक्षा पाहण्याकरता तथाकथित एका गणिकेला पैसे देण्यात आले आणि तिला सांगितलं वैराग्य हनन झालं पाहिजे तुकोबरायांचं. एकांत स्थली तुकोबराय भजन करत असताना भंडारा डोंगरावरती ती माता जाते आणि वेगवेगळे हावभाव करून तुकोबरायांच्या वैराग्याची परीक्षा घेण्याचा प्रयत्न केला. पण तुकोबरायांनी तिला ठणकावून सांगितलं. काय सांगितलं? झाली की वेळ? झाली? 8:45 पर्यंत करायचं का 9 पर्यंत? 9 पर्यंत मग आहे ना 15 मिनिटं. विठ्ठल विठ्ठल जाई वो तू माते न करी सायास आम्ही विष्णुदास तैसे न हो. जाई वो तू माते. हा, एकांतामध्ये भेटलेल्या स्त्रीला तुकोबरांनी काय शब्द वापरला? माता म्हणून शब्द वापरला. जाई हो तू माते न करी सायस. कारण परनारी आम्हा रखुमाई समान. परनारी आमच्या करता साक्षात रखुमाई आहे. पांडुरंग परमात्म्याची अर्धांगिनी आमची माता आम्ही तिला मानतो. म्हणून तू तो हावभाव टाकून दे आणि जशी ज्या पावली आली त्या पावली परत जा. तुकोबरायांनी प्राप्त असलेल्या भोगाला त्यागलं. हे झालं इहलोकातील वैराग्य. आणखी स्वामी विवेकानंद महाराजांची कीर्ती इतस्ततः पोहोचलेली आहे. मग त्या स्वामी विवेकानंद महाराजांच्या कीर्तीचं श्रवण करून एक विदेशी माऊली त्यांच्याकडे जाते आणि सांगते, म्हटले महाराज स्वामी तुमच्यासारखा ज्ञान संपन्न आणि गुण संपन्न आणि तेजस्वी पुत्र मला व्हावा, त्याकरता मला तुमच्याशी विवाह करायचा आहे. म्हणले माते कधी आपला विवाह होणार आणि कधी आपल्याला त्या ठिकाणी तेजस्वी पुत्र होणार, त्यापेक्षा तू मलाच पुत्र मान. म्हणजे मी तेजस्वी तुझ्या दृष्टिकोनातून आहे ना, तर मलाच पुत्र मान. तू माझी माता, मी तुझा असणारा पुत्र. या पद्धतीने त्यांनी इहलोकातील भोगांना काय केलं? त्यागलं. हे झालं इहलोकातील वैराग्य. आणखी एक असं आहे, म्हटले परलोकातील एखादा दृष्टांत द्या. तर त्या ठिकाणी इंद्राच्या सभेमध्ये तपोबलाने कोण गेला? अर्जुन, त्यांचा असणारा मानसपुत्र. या ठिकाणाहून तिथं पोहोचला. तिथं कशासाठी गेला? पाशुपत विद्या मिळवण्याकरता गेला. पाशुपत विद्येचं अध्ययन बृहस्पती गुरूंकडून तो घेतोय. पण मोकळ्या वेळेमध्ये नृत्यांगण्यांचं नृत्य पाहण्याकरता तो सभेत जायचा. ज्या ज्या वेळेस तो सभेत जायचा तिथं असलेली उर्वशी नृत्यांगना अर्जुनाच्या रूपाला भाळली आणि एकांतामध्ये जाऊन इच्छा व्यक्त करते. त्या ठिकाणी तिला अर्जुनाने सांगितलं, जाई ओ तू माती न करी सायास आम्ही विष्णुदास तैशी नो. तिनं सांगितलं माझा स्वीकार केला तर बरं आहे, नाही तर मी शाप देईल. त्याने सांगितलं मी तुझा शाप स्वीकारेन, पण मी असत्याचरण करणार नाही, कारण ते आमच्या रक्तात नाही. अशा प्रकारचं कोणी सांगितलं? अर्जुनाने सांगितलं. म्हणजे तो झाला परलोकातील दृष्टांत. आईचे की स्वर्गीचे भोग पाईक झाली आईचे, परी भोगावे हे नरुचे मना माझी. अशा प्रकारची अंतकरणातून भावना न घेण्याची अशी होणं, त्याचं नाव आहे वैराग्य. विठ्ठल विठ्ठल ते विषय वैराग्य जे आत्मलाभाचे भाग्य, जेने ब्रह्मानंदा योग्य जीव होते. बस पहिलिया वैराग्य गरळा, धैर्य शंभू उडवी गळा, मग सुखे पाहे सोळा ज्ञानामृताचा. थोडासं वर्णन ज्ञानेश्वरीमध्ये वैराग्याचे आलेलं आहे.
काही काही गोष्टी अशा वजनदार असतात. बरं, वजनदार असतात. एखादी गोष्ट समजा काम होत नाही, या अधिकाऱ्याला भेट, त्या अधिकाऱ्याला भेट, उप याला भेट, त्याला मुख्य याला भेट, पण काम काही होताना दिसलं नाही. शेवटी काय केलं, मंत्र्याला भेटलो आणि त्याने ऑर्डर दिली की काय होऊन जातं, आपलं काम होऊन जातं. म्हणजे इतक्या वर्ष याच्या त्याच्या दारामध्ये चक्रा मारल्या. ट्रान्सफॉर्मर बसवायचा साधी गोष्ट, याच्या दारात जा, त्याच्या दारात जा, याला पैसे दे, त्याला पैसे दे, पण ट्रान्सफॉर्मर काही 4 वर्ष झाले बसत नाही. मग शेवटी मग कोण लागलं हाताला, पालकमंत्री म्हणा, कोणते तरी मंत्री म्हणा, लागले कोणाच्या तरी माध्यमातून थोडासा वशिला मिळाला आणि तिथपर्यंत गेला आणि सांगितली समस्या. त्याने फोन केला आणि 3ऱ्या दिवशी ट्रान्सफॉर्मर शेतात. कशामुळे? वजनदार व्यक्तीचं काय वापरलं? वजन वापरलं. बरोबर. तसं वजनदार व्यक्तिमत्व परमार्थामध्ये, बरं का, परमार्थामध्ये वजनदार व्यक्तिमत्व कोण आहे? वैराग्य आहे. बरं, वैराग्य जागृत झालं असं कळालं की त्रिवर्गो ऐसा सांडणे, जैसे वमुनिया सुने हाताची गेले, उठले नि वैराग्य जेने, त्रिवर्गो ऐसा सांडणे. की जसं आता गुरुवर्य पूजनीय भास्करगिरीजी बाबा, पूजनीय भास्करगिरीजी बाबा देवगड वरून निघाले असं कळालं की लगेच सगळे आपल्या आपल्या घरातील मंडळी स्वच्छ कपडे, स्वच्छ सगळं, आपले वटे सडे काय 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 असेल सगळं स्वच्छता, परिसर संपूर्ण स्वच्छ करण्याकरते धावतात. का बरं? का बरं? कारण उठिले नि वैराग्य जेने. वैराग्य संपन्न महात्मा, शांतीब्रह्म महात्मा आपल्या गावात येतो हे कळल्याबरोबर आपली दारिद्री, आपली असलेली अस्वच्छतेची दरिद्री बरोबर आपण काय करतो? बाजूला सारतो आणि पूजनीय बाबांचं स्वागत जसं करतो, अगदी त्याच पद्धतीने वैराग्य अंतःकरणात जागृत झालं की त्रिवर्गू काम, क्रोधादी विकार आपोआपच आपली वाट काय करतात? सोडून देतात आणि निरंतर मोकळा, स्वच्छ, पवित्र रस्ता आपल्या करता मिळतो. एवढी त्या वजनदार वैराग्याची पावर आहे. विठाला आणि म्हणून भक्ती ते नमन, वैराग्य तो त्याग. म्हणजे ज्ञान म्हणजे काय? गुरूंकडे गेलो, गुरूंनी आपलंसं केलं, ज्ञान संपन्न करण्याकरता बोध दिला, तत् ते त्वम आहेस, ते तू आहेस असं सांगितलं. म्हणजे ते म्हणजे काय आणि मी आहेस म्हणजे नेमकं काय? विचार केला. सदा विचार आहे तस्मा जगत जीव परात्मना. सतत विचार करून करून तो म्हटला ते मी आहे. अहम ब्रह्म अस्मि, मीच ब्रह्म आहे. अशा प्रकारचा बोध झाला. पण या बोध झालेल्या बोधावर आरूढ राहून त्या ब्रह्माच्या आनंदामध्ये सतत निमग्न राहणं, त्याचं नाव आहे ज्ञान. ज्ञान ब्रह्मी भोग ब्रह्मतनु. म्हणजे या तिन्ही ठाया, ज्ञान, वैराग्य आणि भक्ती, या तिन्ही ठाया कशाने पाविजे? अभंगाचं दुसरं चरण. देहाच्या निरसने पाविजे ठाया, 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 देहाच्या निरसने पाविजे ठाया. माझी ऐकाया गवनाये, माझी ऐकाया गवनाये, देहाच्या निरसने पाविजे ठाया, देहाच्या निरसने पाविजे ठाया. माझी ऐसी काया जग नोहे, माझी ऐसी काया जग नोहे, देहाच्या निरसने पाविजे ठाया, देहाच्या निरसने पाविजे ठाया, पाविजे ठाया. पार घुमाई, हातवरती घ्या. पार घुमाई, पार घुमाई, पार घुमाई, पार घुमाई.
भक्ती ते नमन वैराग्य तो त्याग ज्ञान ब्रह्मीभोग ब्रह्मतनु देहाच्या निरसने पाविजे या ठाया ज्ञान वैराग्य भक्ती या ठाया कशाने पाविजे म्हणजे देहाच्या निराशे पाविजे म्हणजे देहाचा निराश म्हणजे काय म्हणजे देह मिथ्या आहे असं समजणं म्हणजे ते कशाने होईल माझी ऐशी काया जवनवे अगोदरच आपण ओवी बोललेलो आहे मी माझी ऐशी आठवण विसरले जयाचे अंतःकरण पार्था तो संन्यासी जाण निरंतर अशा प्रकारची वृत्ती मी शरीर आहे आणि शरीर संबंधाने माझे आहे अशा प्रकारचा भाव जाऊन शरीराचा संबंध न राहता बस काही शरीराचा संबंध न राहता अहंकार गेला तुका म्हणे देव झाला या न्यायाने देहाचा निराश झाला देह मिथ्या आहे देह हे काळाचे धन आहे असं ज्याने समजलं त्याचा देहाचा निराश होतो आणि ज्यांचा देहाचा निराश झाला तेच भक्ती करू शकतात तेच वैराग्य संपन्न होऊ शकतात आणि तेच ज्ञान मिळवू शकतात रोज काकड्याला उठायचंय रोज काकड्याला मी जाणार आहे असं म्हटलं पण सकाळी अलार्म लावलेला वाजला पहाटे वाजल्यानंतर झोपेतच बटन दाबून दिलं म्हणजे गप बस कारण अजून काही भजनी मंडळ आलेलं नाही थोडं झोपू मग जाऊ कारण कानोसा घेतला आलेत का नाना महाराज अण्णा महाराज आमचे काशीनाथ महाराज आमचे सगळे महाराज मंडळी विशाल महाराज वगैरे वैभव महाराज मृदंगाचार्य कृष्णा महाराज अजून काही कोणी आलेलं दिसत नाही शंकर बाबा आलेले दिसत नाही जाऊ थोड्या वेळाने झोपला परत झोपला तर ऊन लागलं म्हणून उठला ऊन लागलं म्हणून उठला म्हणजे इतका वेळपर्यंत असा देहाचा लाड करणारा जर असेल तर त्याला भगवत भक्ती घडेल का घडणार नाही आता पारायणाला बसायचं म्हणजे पहाटेच उठायचं स्नान करायचं इथं यायचं ग्रंथ घेऊन यायचं मांडी घालून बसायचं ग्रंथाचे पानं पलटत असताना थोंकाने लावायचा आणि सावकाशच वाचायचं आणि किती कुठाने कोण बसलं एवढ्या राड्यात परत त्यापेक्षा जाऊ द्या वाचन ते बाबा आणि ते स्वामी ते त्यांचं ते पाहते त्यापेक्षा इकडंच बरं अशा सवड पाहणाऱ्याला परमार्थ घडत नाही आपण पत्रिका घेऊन गेलो चला ना दिंडीला नाही या वेळेस नाही जमायचं कारण ती म्हैस आहे ना माझ्याच हातावर आहे ती दुसऱ्याला काही धार काढू देत नाही आणि दुसरा जर गेला की ती कराटे फायटर आहे तिचे सर्व ब्लॅक बेल्ट झालेला आहे मग ती एका टांगाने नाही दोन्ही टांगाने लाता देते म्हटले बरं मग ठीक आहे एवढ्या वर्षी जाऊ द्या मग पुढच्या वर्षी पुन्हा गेलो की नाही आता नाही येता येणार आता मुलगी आली बाळणपणासाठी मुलगी आली तर ते सगळं मलाच पाहावं लागणार इकडून तिकडून सगळं घेऊन यायचं हे करायचं ते करायचं बरं ठीक आहे म्हणजे अशा प्रकारे जो केवळ संधीच पाहत राहतो काहीतरी कारणच सांगत राहतो त्याच्याकडून परमार्थ घडणं शक्य नाही परमार्थ घडण्याकरता देहाचा निराश करावा लागतो माझेपणाचा विसर करावा लागतो जे माझे त्यांचा विसर पाडून आणि या देहाची काळजी न करता वळकटी बांधून तयार राहावं लागतं मग पायी प्रवास करत पंढरीनाथाकडे जावं लागतं पायी चालत असताना गात जावं लागतं गात जागा प्रेम मागा विठ्ठला आणि मध्येच नाही तर मग फोन करतो ते खालच्या खोड्यातलं पाणी तिकडं जर ते राहिलेली तेवढी सरी मग त्याला सुद्धा परमार्थ घडणार नाही बस जोवरी तुम्हा मागिलाची आस तोवरी उदास होऊ नका या शरीराचा या शरीराला जे पीडा न देता कष्ट न देता अलगट ठेवण्याचा प्रयत्न करतात त्यांच्याकडून परमार्थ होणं शक्य नाही बरं का परमार्थ करण्याकरता मिळालेला बैल म्हणजे हे शरीर आहे लक्षात घ्या बरं आमचे पूजनीय स्वामी भारतानंदगिरीजी महाराज नेहमी म्हणतात बोले परमार्थ की खेती करने के लिए जो बैल मिला है उसका नाम देह है बस परमार्थाची शेती करण्याकरता मिळालेला बैल म्हणजे हा शरीर आहे जसं आता आपण शेतकरी मंडळी आहात बैलाला अगदी खाऊ पिऊ घालतो चारा वैरण सर्व टाकतो 2 टाइम त्याला उंडा देतो अंग कुरवाळतो पोळाजवळ आला की त्याला धुवून आणतो त्याला रंगरंगोटी करतो त्याचे शिंग चालतो त्याचे खुरळ चालतो शेपटी व्यवस्थित कापून आणतो त्याला झोल टाकतो फुगे बांधतो रंगरंगोटी करतो पुरणपोळीचा नैवेद्य देतो त्याला मलिदा खाऊ घालतो सगळं काही करतो त्याची व्यवस्थित सेवा करतो त्याला चारा पोटभर देतो पण ज्या वेळेस त्याला नांगराला झोपायचं आहे बैलगाडीला जुंपायचं आहे किंवा पाणी आणण्याकरता चारा आणण्याकरता जुंपायचं आहे आणि तो जर चालू नाही लागला की मग काय करतो आपण ज्याला खाऊ घातलं त्याला खाऊ पण घालतो मग लक्षात येतंय ना
ज्याला खाऊ घातलं त्याला खाऊ पण घालतो मग आपण कशाने तेजा इशारती ताट्टा फोकावरी घेते या पद्धतीने त्याला आसुडाचे फटके चापकाचे फटके देतात आणि तेवढ्याने जर चालला नाही तर ते चापकाला एक लाकूड असतं ना ते त्याच्या समोर त्याला काय म्हणतात अरे म्हणजे तुम्हाला माहिती आहे तुम्हाला माहिती जे तुम्हाला माहिती तेच सांगतोय का मी जे तुम्हाला माहिती तेच सांगितलं मी बस 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 पण तुम्हाला पटलं ते तुम्हाला पटलं ते म्हणजे आरी लावली मग त्याला चालायला लावतो पण आरी लावून का होत नाही त्याच्याकडून काम करून घेतो की नाही काम करून घेतो का बरं कारण तो शेती करण्याकरता आपण वापरात आणलेला बैल आहे शेतीच्या तो कामी नाही आला की मग मात्र त्याला टोले दिल्याशिवाय गत्यंतर नाही तसं भगवत भक्ती रूपी शेती करण्याकरता मिळालेला बैल म्हणजे हे 3.5 हाताचं शरीर आहे याचा लाड जे जे करतील त्यांच्याकडून भगवत भक्ती घडत नाही मग आपल्या मनाने त्याला आरी टोचावी लागते आपल्या मनाने त्याला आसुडाचे फटके द्यावे लागतात आणि मग तो या सन्मार्गाच्या मार्गावर चालत असताना डगमगत नाही म्हणून देहाच्या निरसने पाविजे या ठाया माझी आईशी काया जव नव्हे बर म्हटले मग या तिन्हींची काय गरज आहे तिन्हीपेक्षा एक नसेल तर एक चालत नाही एका नाही एक कामा नाही उदक अग्नी धान्य झाल्या घडी पाक एका विनयी एक कामा नाही मग तुकोबरायांनी सांगितलं बाबा एक असेल दोन नसतील दोन असतील एक नसेल तर एकाशिवाय एक कामा येत नाही जसं माता भगिनी स्वयंपाक करत असताना पाणी संपलं तर स्वयंपाक करता येत नाही पाणी आलं पण जर पीठ नसलं तर स्वयंपाक करता येत नाही पाणी आहे पीठ आहे पण गॅस संपला स्वयंपाक करता येत नाही मग त्याकरता तिन्ही असावे लागतात मग स्वयंपाक करता येतो म्हणून तुकोबराय सांगतात बाबांनो मला समजतं कोणाची बडबडीची वाणी आहे आणि कोणाची सत्यवाणी आहे याची चाचणी आम्हाला कळते अभंगाचं शेवटचं तुका मने माझा कळते तुका मने माझा तुका मने माझा कळते दाताने तुका मने माझा कळते दाताने तुका मने माझा कळते तुका मने माझा कळते तुका मने माझा कळते दाताने तुका मने माझा बड़बड़े जीवाने आजा सत्य बड़बड़े जीवाने आजा सत्य आजा चिता
ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम तुका म्हणे मज कळते चाचणी बडबडीची वाणी अथवा सत्य देहाच्या निरसने पाविजया ठाया माझी ऐशी काया जब नव्हे. पुण्यसलीला गोदावरी मातेच्या किनाऱ्यावर असणाऱ्या या देवस्थानवरती चालत असलेल्या या कार्यक्रमातील मोठ्या गोड अशा दशदिनात्मक सप्ताह कालातील आजच्या तिसऱ्या दिवसाची सेवा आदरणीय स्वामी महाराजांच्या आग्रहास्तव समस्त ग्रामस्थ घोगरगावकर मंडळींच्या आग्रहास्तव आमच्या वाट्याला आली. झालेलं कीर्तन वाक्पुष्प संत शिरोमणी जातवेद स्वामी महाराजांच्या चरणारविंद या ठिकाणी सेवा समर्पित करतो. त्याचप्रमाणे जाता जाता समस्त ग्रामस्थ घोगरगावकर मंडळींना एक विनंती आहे. जसं पूजनीय बाबाजींनी काल परवा येऊन या ठिकाणी संदेश दिलेला आहे की आपल्याला प्राप्त झालेलं वैराग्य संपन्न जीवन म्हणजे आदरणीय बालसन्यासी विश्वनाथगिरी बाबा आहेत. तर त्यांची मनमोकळ्यापणाने टाळ्या वाजवा आणि त्यांची मनोभावे सेवा आपण केलीत तर त्यांची केलेली सेवा परमात्मा तुम्हाला कोणत्या न कोणत्या रूपाने निश्चित ती पूर्ण करेल. या ठिकाणी दिलेलं दोन्ही हाताने दान तुम्ही जे दिलं परमात्मा सहस्र हाताने तुम्हाला देणार आहे. त्याचं कारण असं आहे तो सहस्राक्ष आहे, सहस्रपात आहे, सहस्र हातांचा आहे. आपण त्याला देत असताना दोन हाताने देतो आणि तेही देतो तरी कुणाचे देतो त्याचंच त्याला देतो. जसं देवीचं घ्यायचं आणि देवीला द्यायचं तसं त्यानेच आपल्याला दिलेलं हे सामर्थ्य आहे. आणि म्हणून त्यातून थोडं थोडं वजा करून वाचवून या ठिकाणी दिल्यानंतर परमात्मा आपल्याला सहस्त्र हाताने देईल. आणि अशा प्रकारची कृपा आपल्यावरती हो. आणि सुंदर या देवस्थानचा झालेला कायापालट आहे. भविष्यामध्ये सुद्धा या ठिकाणी आणखी वाढण्याच्या स्वरूपामध्ये अशा वर्धिष्णू स्वरूपाचा परमार्थ या ठिकाणी होणार आहे असं चिन्ह या ठिकाणी दिसू लागलेलं आहे. पूजनीय बाबाजींची कृपा आहे. आदरणीय शांतीब्रह्म श्री स्वामी महाराजांची सुद्धा या ठिकाणी कृपा आहे. पूजनीय सद्गुरू भास्करगिरी बाबाजींची कृपा आहे. आणि त्या माध्यमातून हा परिसर अत्यंत भक्ती ज्ञान संपन्न या ठिकाणी होऊ पाहतोय. पूजनीय बाबांच्या कृपेने आपली ही मनस्वी कामना पूर्ण हो अशा प्रकारे या ठिकाणी गंगामयाच्या चरणी प्रार्थना करूया. आणि झालेली सेवा पुनश्च एकदा सर्व साधू संतांच्या चरणारविधी समर्पित करून तुम्हा श्रोतृवर्ग मायबापांच्या चरणारविंदी सेवा समर्पित करून या ठिकाणी सेवेला पूर्णविराम. विठ्ठल जय 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 विठ्ठल सर्वांनी हात जोडा म्हणा. हात जोडा डोळे बंद करा म्हणा. पुंडली कवरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की माऊली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज की धर्म की जय जय हो. धर्म की जय हो. धर्म का नाश हो. प्राणियों में सद्भावना हो. विश्व का